नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये. तर मी गेलो होतो सोलो ट्रिपवरती, तेही 10 दिवसासाठी. आणि या ट्रिपमध्ये मी कवर केलेलं आहे नागपूर, इंदौर आणि उज्जैन. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. प्लॅन असा आहे की एक नवीन ट्रिप प्लॅन केलेली होती 1-1.5 महिन्याआधी. त्यामुळं सेकंड पॉडकास्टचं नियोजन केलेलं नव्हतं. तर मी चाललो आहे उज्जैनला. प्लॅन असा आहे की 8 दिवसाचा प्लॅन आहे. इथून नागपूर नंतर इंदोरला जाणार आहे आणि उज्जैनमध्ये असं प्लॅन आहे. आणि मधले 2 दिवस ते ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार असं प्लॅन आहे. तर लेट्स सी कशी होते ट्रिप. काय सुद्धा म्हणजे प्लॅन नाही केलेलं कुठं राहणार आहे वगैरे वगैरे. पसारा वाढला आहे सगळं इथं. हे बघा, ही बॅग आहे, ही बॅग घेणार आहे मी. इकडे मी सगळं भरून म्हणजे सगळं काढून ठेवले काय काय मी नेणार आहे ते. पण हे सगळं अजून इतकं नीट नाही आहे. तर हे आता भरणार आहे. 1 वाजला आहे. आणि माझी जी ट्रेन आहे ती आहे 4:30च्या दरम्यान. तर इथून म्हणजे मी किर्लोस्कर वाडीतून जाणार आहे. किर्लोस्कर वाडी टू नागपूर असं मला भेटलं ट्रेन, जी की आहे मला भेटली 500-550च्या आसपास. खूप सुखी मस्त असावी, मस्त भारी ट्रेन. माहिती काय बोल. ट्रेनमध्ये बसल्यानंतर माझ्याच आसपास एक जळगावची फॅमिली होती. त्यांच्यासोबत थोडंसं माझं छान गप्पा जोडल्या. आणि ज्यावेळी आम्ही चर्चा करत होतो तोपर्यंत पाऊस सुरू झाला आणि त्याच्यानंतरचं तुम्हीच पहा. तिथलं काही घंटा माहिती नाही आहे कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. तर मेट्रोमध्ये मधून जाणार आहे, कारण मेट्रोला कमी पडते 14 रुपयामध्ये. माझं 7-8 किलोमीटर निघून जाते. तिथं जाऊन मग बुकिंगचं बघणार. काहीच फिक्स नाही आहे कुठं बुकिंग करायचं काय. दरवाजे डाव्या बाजूने उघडा. कृपया
लय फिरायला लागते भाई. मी एका जागी चौकशी केली, ते अवेलेबल नाही आहे सर. दुसरीकडे चाललो आहे बघायला. कारण मी राहणार होतो डोरमेंट्रीला, पण ती सापडत नाही आहे. मग मला रूमच घ्यावी लागणार आहे. अवघड आहे. कसं व्हायचं? पुन्हा मेट्रोत चढून पुन्हा दुसऱ्या स्टेशनला जावं लागणार आता. थोडं कमी पैशात बघितलं आहे. नुसता घाम फुटतोय भाई. आतापर्यंत तुम्ही जितकं काय पाहिलं या ब्लॉगमध्ये तो खरं तर आहे सोलो ब्लॉगचा तोटा. कारण सोलो ब्लॉग करणं इतकं इझी नाही हे मला या ट्रिपमध्ये समजलेलं आहे. तर मी विचार करेन की बाबा सोलो जायचं का नाही जायचं. तर हॅट्स ऑफ जे बाकी क्रिएटर आहेत जे सोलो ब्लॉगिंग करतात त्यांच्यासाठी. कारण ॲक्च्युली हे खूप डिफिकल्ट आहे. तर झालं असं होतं की ज्यावेळी मी नागपूरला पोचलो त्यावेळी मी विचार केला की कुठेतरी रूमच घेऊया. कारण लोकलला कुठं राहण्यापेक्षा रूम घेतलेली चांगली. तर मी जिथे सेकंड डेचं बुकिंग करणार होतो मी डायरेक्ट मेट्रो स्टेशनवरून त्या लोकेशनला गेलो. तर तेवढंसं लांब होतं. मेट्रोमुळे थोडंसं इझी झालं पण लांब होतं. पण तिथं जाईपर्यंत जी माझी अवस्था झाली त्या नागपूरमध्ये, नुसता पसीना नुसता पसीना नुसता पसीना. बापरे, सांगू शकत नाही. आणि ज्यावेळी तिथं पोचलो तर तिथं रूम पण अवेलेबल नव्हती. आणि माझं जे बुकिंग होतं ते सेकंड डेचं होतं. तर मला तिथनं फेरफटका मारून मागे यायला लागलं. आणि नंतर मला समजलं की जिथं मला राहायचं होतं ती ॲक्च्युली लोकेशन रेल्वे स्टेशनच्या जवळच होती. तर तिथे एक डोरमेंट्री होती जी की फक्त मला 200 रुपयामध्ये मिळाली. 200 रुपये स्टे. डबल बेड असते आणि तिथे फॅन वगैरे सगळं ठीकठाक होतं. तिथे थोडंसं फ्रेश वगैरे होऊन मी संकष्टी होती म्हणून गणपतीच्या मंदिराला निघालो. 4 वाजता पोहोचलोय मी नागपूरला. 4 वाजता. आणि 4 वाजल्यानंतर मी जवळजवळ 2-2.5 तास फिरत होतो रूम बघायला. तर विषय असा झाला 2-3 जागेवरती की लोकेशन रूमची दाखवू द्या, लोकेशनची फोटो वगैरे एक दाखवतात आणि तिथं रूमच म्हणजे ती लोकेशनच नाही आहे, लोकेशन वेगळीच येतात. तर असं माझं 4-5 ठिकाणी झालं. तर कोण येत असेल तर बघून या आणि आधी व्हेरीफाय करा कॉल करून की तीच लोकेशन आहे का. तर हे एक माझ्याकडून टिप आहे. तर आता मला खूप लेट झालेलं म्हणून मी बाहेर कुठं फिरायला नाही गेलेलो. पण विषय असा झाला आहे की मी आता काय केलं आहे की एक जागा डॉर्मेंट्री असते तिथं मी एक बेड घेतला आहे. तर 200 रुपये पर नाईट असं ते आहे. म्हणजे ट्रेनमध्ये कसं वर खाली 2 असतात अशा टाईपमध्ये असं बेड आहे. ते फॅन आहे बेडलाच. पर बेडला एक वेगळा फॅन येते आणि एक चार्जर पण येते तुम्हाला त्याबरोबर. तर मस्त मिळालं मला. मी ते यूट्यूबवर रेकमेंड झालेलं मला ते जागा भेटली. ती जागा नंतर दाखवतो. आता मला वेळ आहे आणि इथनं गणेश टेकडी म्हणून इथं एक फेमस ठिकाण आहे आणि आज संकष्टी पण आहे. तर मी चाललो आहे तिकडं. इथून जवळच आहे जिथं मी राहिलो आहे तिथून जस्ट थोड्या अंतरावर. तर ते एक्सप्लोअर करणार आहे आत्ता. कारण एकच पॉईंट होणार आहे आत्ता आणि राहिलेलं सगळं उद्या आणि परवा 2 दिवस आहेत. त्या 2 दिवसात बाकीचं जेवढं होईल तेवढं कवर करणार आहे. चला बघूया पुढं. संकष्टीचं लेट झालो. रूम भेटाय वेळ झाला आणि देवाला आलो आहे आणि आरती सुरू आहे. त्याला म्हणायचं नशीब. मोरया 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 मोरया
मोरया मोरया मोरया. दर्शन झालंय माझं. नारळ परत दिला त्यांनी. नारळ देवाच्या तिथं टिकून परत देतात. दर्शन झालंय आणि नारळ वगैरे त्यांनी परत दिला. आज संकष्टीमुळे जास्तच गर्दी आहे. आम्हा इकडून बाहेर येतो. इकडं कुठलं तर मंदिर आहे ते पण बघू. गणेश टेकडी मंदिराकडून थोडंसं वर आल्यानंतर हे असं म्हणजे फूड कोर्ट लागतात बारीक छोटे छोटे. इथंच आहे आतल्या बाजूला थोडं. तर या इथं आहे. कुठूनच आहे माझ्यामध्ये. हां थोडंसं पुढं हे आहे ते KGN डॉर्मेंटरी. इकडं आतल्या बाजूला ते बघा ते आहे. जिथे मी गेलो होतो हा गणेश टेकडी एरिया आहे आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि म्हणजे अजून डेव्हलपमेंट करतायत ते लोक. मूर्ती वगैरे छान आहे. फेटा वगैरे लावलेला होता मूर्तीला. तर तिथं सगळं बघून झाल्यानंतर म्हणजे मला नंतर मी ज्यावेळी रेकॉर्डिंग सगळे पाहिले त्यावेळी मला लक्षात आलं की माझ्या माईकला थोडासा प्रॉब्लेम होता ह्याच माईकला आणि ते मध्ये 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 ऑफ करत होतं रेकॉर्डिंग. तर हा एक सोलो व्लॉगचा मला तोटा झाला कारण जितकं मल्टिपल व्हिडिओचं रेकॉर्डिंग केलं होतं निम्म्या ह्याच्यात व्हॉइस आला नव्हता. तर तो एक प्रॉब्लेम झाला माझ्यासोबत. त्यामुळे मला हा सगळं रेकॉर्डिंग करायला लागते नंतर. त्यामुळे हा व्लॉग खूप लेट झाला. नाही मी आधीच सोडला असता. आणि इथून पुढे जितके बिन व्लॉग सोडणार आहे मी 7 ते 8 व्लॉगची ही सिरीज राहणार आहे. ह्यामध्ये पण असेच मी थोडे थोडे एक्सप्लेन करत राहीन. फक्त हे थोडं गडबडीत रेकॉर्ड केल्यामुळे तुम्हाला एवढं इंटरेस्टिंग वाटलं नसेल पण ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करेन मी. तर प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि 150 सबस्क्राईबर्स राहिलेत 1000 होण्यासाठी. तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याच्या पुढचे व्हिडिओ जे आहेत ते अजून इंटरेस्टिंग मी बनवेन. तर थँक्यू हा व्लॉग पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.